गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर यूट्यूबच्या माध्यमातून म्हणा किंवा इतर मीडियाच्या माध्यमातून आपण बघतो एक विषय फार रंगलेला आहे आणि बरेच व्हिडिओ आपल्याला ऐकायला येत आहेत. बरेच व्हिडिओ वेगवेगळ्या ठिकाणचे पाहायला मिळतात आपल्याला. आणि तो विषय म्हणजे शिर्डीच्या श्री साईबाबांवरचा विषय. शिर्डीचे साईबाबा हे देव आहेत की नाही हा एक विषय आहे. आणि त्यातलं त्यात आणखी म्हणजे ते हिंदू होते की मुस्लिम होते हा एक विषय आहे. तर गेल्या काही दिवसांपूर्वी हा वाद जन्माला आलेला आहे. खरं तर यापूर्वीही अनेक जणांनी हा विषय हाताळला होता. कधी तो विषय मात्र एवढा गांभीर्याने घेतला गेला नाही. सध्याच्या दिवसात आपण बघतोय ना, हा विषय खूप जास्त गाजत आहे. आणि न्यूजवर मी देखील पाहिला आणि तुम्ही पाहिलं असेल की बऱ्याच म्हणजे देशभरातनं वेगवेगळ्या ठिकाणी साईबाबांच्या ज्या काही मूर्त्या आहेत मंदिरामध्ये, तर त्या मूर्त्या एका कापडात गुंडाळून तिथून हटवण्यात येत आहे. साईबाबांची पूजा करणे यावर बंदी घालण्यात येते. देशभरातून बऱ्याच ठिकाणी अशा घटना व्हिडिओ समोर आलेला आहे. आणि काही हिंदी न्यूज चॅनलवर सुद्धा या विषयावर चर्चा घेण्यात आल्या. बरेच वादविवाद पाहायला मिळत आहे. साईबाबांचे खरं तर बघा कोट्यवधी भक्त आहेत या देशात पण आणि देशाच्या बाहेर पण. एका बाजूला साई भक्तांचा एक परिवार आहे आणि एका बाजूला साईबाबांना आणि त्यांच्या भक्तीला पूजेला विरोध करणारा एक गट आहे. आता या दोघांमध्ये नेमकं कोण योग्य आणि कोण अयोग्य हे आपण ठरवणार नाही आहेत. त्यासाठी आपण आज बोलत नाही आहे व्हिडिओमध्ये. मुळात हा मुद्दाच नाही आपला की ते देव आहेत की नाही आहेत किंवा ते कोण होते, हिंदू होते, मुस्लिम होते. खरं तर बघा, कोणाला देव म्हणावं, कोणाला देव नाही म्हणावं हा पूर्णतः ज्याच्या भक्तीचा आणि श्रद्धेचा प्रश्न असतो. कोणताही माणूस कोणालाही उगाच देव म्हणत नाही किंवा सहजच कोणी कोणाला देव म्हणत नाही. पहिली गोष्ट तर ही आहे. म्हणजे बघा, जर मला कोणावर विश्वास करायचा झाला देव म्हणून, मला कोणाला मान्यता द्यायची झाली, तर मी असंच कोणालाही देव म्हणून मान्यता देत नाही. किती विचाराने प्रगल्भ व्यक्ती असू द्या किंवा एक अत्यंत नॉर्मल साधारण व्यक्ती असू द्या. देवाची व्याख्या ही ज्याच्या त्याच्याकरवी वेगवेगळी असते. ठीक आहे. कोणाला कोणत्या दैवताचे किंवा कुठल्या महापुरुषाचे, सत्पुरुषाचे, साधू संतांचे काय वैयक्तिक जीवनात कसे अनुभव आलेले आहेत त्यानुसार तो व्यक्ती त्याच्या सेवेकडे वळत असतो आणि त्या व्यक्तिमत्वाकडे आकर्षिला जातो. त्यामुळे मला असं वाटतं की म्हणजे माझं एक वैयक्तिक असं मत आहे की साईबाबा देव आहेत की नाही आहेत हा प्रश्न आपण ज्याचा ज्याच्यावर सोडला पाहिजे. कारण की बघा, प्रत्येकाची श्रद्धा वेगळी असते, प्रत्येकाचा विश्वास वेगळा असतो. प्रत्येकाला जीवनामध्ये ना येणाऱ्या अनुभवांचा अनुभव हे वेगळे असतात. कदाचित मला स्वामींची भक्ती करताना अनुभव आले म्हणून मी एक स्वामी सेवेकरी आहे. इतर कुणाला साईबाबांची सेवा करताना अनुभव आले असतील, ते साई भक्त असतील किंवा इतर कुणाला आणखीन कुठल्या दैवताचं, देवाचं, सत्पुरुषाचं सेवा करत असताना त्यांना अनुभव आले असतील चांगले जीवनात, तर ते त्याच्या भक्तीकडे वळतात. जसं वारकरी संप्रदाय आपण बघतो. वारकरी संप्रदाय हा विठ्ठल भक्तीत रमलेला असतो. संत ज्ञानेश्वर हे त्यांच्या पूज्यस्थानी आहे. त्यांना तसे अनुभव येतात. त्यामुळे तो आपल्या आपल्या अनुभवानुसार भक्तीकडे वळत असतो. त्यामुळे बघा, आपण कुणाला हे सांगू शकत नाही की तुम्ही ज्याला देव मानताय तो देव नाहीच आहे किंवा तोच देव आहे, हे आपण कुणाला सांगू शकत नाही. आपल्याला तसा अधिकार नाही खरं म्हणजे. आणि आपण तसं कुणाला सांगितलं ना तरी ते कुणालाही पटणार नाही. म्हणजे मी जर एखाद्याला सांगितलं ना की तू या देवाची पूजा करतो, हे चुकीचं आहे, याच्याऐवजी तू ह्या देवाची पूजा कर, तर कदाचित तो तुमचा मान राखण्यासाठी ती गोष्ट ऐकूनही घेईल, पण ती गोष्ट तो आचरणात आणेल असं नाही. कारण देव हा प्रत्येकाचा अत्यंत वैयक्तिक प्रश्न असतो. अत्यंत वैयक्तिक प्रश्न आहे. तो कधीच आपण कोणावर लादू शकत नाही. आपण आपल्या स्वामी सेवेचंही उदाहरण घ्या. आता स्वामींची सेवा करा. स्वामींची सेवा केल्याने तुमच्या जीवनात असा बदल होतो, तुमचं जीवन बदलतं, हे आपण
रोज कितीतरी लोकांना आपण वेगळ्या माध्यमातून सांगत असतो किंवा आपल्याला जे लोक भेटतात आपले आप्तेष्ट त्यांना आपण सांगत असतो. भारतभरातनं विविध ठिकाणी इतके केंद्र आहेत स्वामी समर्थांची, त्यातनं रोजच्या रोज मार्गदर्शन होतं. प्रत्यक्ष गुरुमाऊली दिंडोरीला बसून मार्गदर्शन करतात. परंतु ऐकणारा प्रत्येक व्यक्ती हा स्वामी भक्तीत रमतो आणि स्वामी भक्तीकडे त्यावेळेस वळतोच असं नाही आहे. काही वळतात, काही नाही वळत. ठीक आहे, याचं कारण काय? कारण हेच जे मी सांगतोय की देव, धर्म, दैवत हे प्रत्येकाचा अत्यंत हा वैयक्तिक प्रश्न असतो आणि व्यक्ती हा आपल्या स्वानुभवावरूनच त्या दैवताच्या सेवेत लागत असतो आणि त्याच्याकडे वळत असतो. कदाचित कोणाचं ऐकून एखाद्या देवाच्या भक्तीत जर कोणी रमलं असेल किंवा वळलं असेल त्याकडे, तर तो काही काळ वाट बघतो अनुभव येण्याची. त्याला जर काही काळात अनुभव नाही आले तर तो ती सेवा सोडून, त्या देवाची भक्ती सोडून तो पुन्हा त्याचा मार्ग बदलतो. कारण हा वैयक्तिक प्रश्न आहे पूर्णतः. हा कोणावर लादता येऊ शकत नाही, ही पहिली गोष्ट. त्यामुळे शिर्डीचे साईबाबा देव आहेत की नाही आहेत हा फार मोठा विषय आहे. याच्यावर अत्यंत मोठ्या मोठ्या आपल्या धर्मातील अत्यंत पूजनीय लोकांनी आपलं मत दिलेलं आहे आणि अनेक साई भक्तांनी देखील आपलं मत दिलेलं आहे. दोघंही बाजूंनी आपण न्यूज चॅनलवर बघतोय सध्या, दोघंही बाजूने अनेक दाखले आणि पुरावे देण्यात येत आहेत. साई भक्तांकडून देण्यात येत आहेत किंवा साई भक्तीला विरोध करणाऱ्या गटाकडून देण्यात येत आहेत. दोघं बाजूने अनेक पुरावे आणि दाखले सांगण्यात येत आहेत. पण मला वाटतं ना की कुठल्याही जर एखादा व्यक्ती साई भक्त आहे किंवा कुठल्याही दैवताचा भक्त आहे, तर बघा तो जर भक्त झालेला आहे तर तो त्याला त्या देवाने दिलेल्या अनुभवांवरनं झालेला आहे. त्यामुळे तुम्ही त्याला किती दाखले देणार की हा देव नाही आहे वगैरे, काही दाखले द्या, तो व्यक्ती नाही ऐकणार आणि त्याचा विश्वासही पटणार नाही. आणि कसं काय पटेल हो? आपल्याला जर कोणी आपल्या स्वामींबद्दल सांगितलं काही तर आपण त्याचं ऐकू का? नाही ऐकणार. कारण आयुष्यभर आपल्याला अनेक दिवस, अनेक वर्षापासून स्वामींनी आपल्याला सांभाळलेलं आहे. आपल्याला ते जाणवतं, आपला देव आपल्यासोबत आहे आपल्याला जाणवतं. तर आपण अशा या गोष्टीनं कोणाचा विश्वास नाही पटणार ना, आपण लगेच कोणाचं ऐकू नाही शकत अशी गोष्ट. त्यामुळे एकदम मला वाटतं की साईबाबा दैवत नाही आहे, देव नाही आहे किंवा ते हिंदू नव्हते, ते मुस्लिम होते, हे सांगणं आणि ते सांगण्याचे मुख्य म्हणजे ते सांगण्याची आणि ते पटवून देण्याची जी पद्धत चाललेली ना देशभरातनं, ती मला वैयक्तिक असं वाटतं की ती पद्धत चुकीची आहे. ठीक आहे, आपल्याला जर एखादी गोष्ट वाटत आहे की ही गोष्ट आपल्या धर्मात नाही आहे, तर ती गोष्ट धर्म आणि धर्मातल्या गोष्टी ह्या धर्मातले जे ज्येष्ठ लोक असतात, जसं आपल्या धर्मातले आपले धर्मगुरू वगैरे आहेत ज्येष्ठ लोक, तर ते वेगवेगळ्या मंचावरनं वेळोवेळी या गोष्टी सांगत असतात, लोकांना मार्गदर्शन करत असतात. आणि लोक हे सुज्ञ आहेत, सजान आहेत. त्यामुळे कुठल्या मार्गाला जायचं, कुठली गोष्ट आपण मनावर घ्यायची, ऐकायची नाही ऐकायची, हे सगळ्यांना मला वाटतं ज्याचं त्याचं त्याला कळतं. त्यामुळे जी लोक अनेक वर्षापासून काही तर जीवन काहींचं संपत आलं साई भक्ती करत असताना, असे अनेक लोक आहेत आपल्या देशामध्ये जे आज आणि सगळ्याच धर्मातील लोक साईबाबांचे भक्त आहेत. हिंदू असो, मुस्लिम असो, पारसी असो, कोणी असो, अनेक धर्मातले लोक आहेत. सर्व धर्मातले अनेक लोक त्यांचे भक्त आहेत. त्यामुळे एकदम जर कोणी जर एखादा व्यक्ती बघा अनेक वर्षापासून अत्यंत मनाने भावनेने त्या दैवताशी जुळलेला आहे, त्याचा त्याच्यावर विश्वास आहे, आणि त्याला जर कोणी येऊन असं अचानक म्हटलं की हा देवच नाही आहे किंवा हा याच धर्माचा आहे, अमुकच धर्माचा नाही आहे, तमुकच धर्माचा आहे, असं जर म्हटलं तर बघा त्या पहिली गोष्ट तर त्या व्यक्तीच्या भावना ज्या दुखवतात ना, त्या पराकोटीच्या असतात. फार विचित्र त्रास होतो. आता सांगायचंच झालं तर बघा, नुकतंच आता आपण स्वामी भक्तांचा एवढा मोठा परिवार आहे. आता नुकतंच काही दिवसांपूर्वी एक व्यक्ती स्वामींबद्दल आणि श्रीरामांबद्दल बोलला. अख्ख्या स्वामी भक्तांचं जे मन दुखावलं गेलं आणि त्याचा जो परिणाम झाला की आत्ताच काही दिवसापूर्वी त्या व्यक्तीने माफी देखील मागितली, जाहीर माफी मागितली, कारण स्वामी भक्तांनी त्याला माफी मागण्यास भाग पाडलं. सांगायचा मुद्दा हाच आहे की जसं आपल्या स्वामींबद्दल कोणी काही बरवाईट बोललं तर आपल्याला जो त्रास होतो तोच त्रास साई भक्तांना देखील होतो. साईबाबांची भक्ती करणारा व्यक्ती देखील तितक्याच श्रद्धेने त्यांच्या चरणी लीन होतो, जितक्या श्रद्धेने आपण स्वामींच्या चरणी लीन होतो. त्यामुळे मुद्दा हा भावनेचा आहे.
तर दैवतावरनं, देवावरनं, धर्मावरनं कुणाच्या भावना अजिबात दुखावल्या गेल्या नाही पाहिजे, असं मला वैयक्तिकरित्या वाटतं. बाकी आपण सगळं सुज्ञ आहात. ज्याचा त्याचं दैवत, धर्म, संस्कृती निवडण्याचा ज्याला त्याला अधिकार आहे. आणि खरं तर हे आपण आपण म्हणतो की आपण देवाला निवडतोय, पण असं नसतं. आपली तेवढी पात्रता नाही देवाला निवडण्याची. देव, परमेश्वर हा आपल्याला निवडत असतो. आपली तेवढी पात्रता आहे का? आपली जेवढी पात्रता असेल त्यानुसार देव आपल्याला त्याच्याकडे बोलवत असतो. त्यामुळे आपण हे करतो असं हा भ्रम आहे आपला. त्यामुळे ज्या कोणी देवाच्या श्रद्धेत आहे, भक्तीत आहे, त्याने तेथे दैवताची श्रद्धा ठेवावी. फक्त एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवावी की कुठल्याही दैवताचं, कुठल्याही तुम्ही देवधर्माचं काहीही मार्ग कोणताही फॉलो करा. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक देवाशी, प्रत्येक धर्माशी, प्रत्येक व्यक्तीच्या नाळ जोडलेल्या असतात, धार्मिक भावना जोडलेल्या असतात. कोणी आपल्या देवाची, धर्माची भक्ती करत असताना इतरांच्या भावना दुखवतील असं काही बोलू नये आणि असं चुकूनही काही वक्तव्य करू नये किंवा वागू नये. एवढंच एक माफक अपेक्षा आहे. साधारण जी प्रत्येकाने जर पाळली तर मला वाटतं कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाही. आणि धार्मिक भावना नाही दुखावल्या गेल्या तर आपोआप शांतताही राहणार आहे. कारण समाजामध्ये बघा अशांती पसरण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे धार्मिक भावना दुखावणं. हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. त्यामुळे मला वाटतं की कोणी कोणाच्या धार्मिक भावना दुखावू नये. कोणी कोणाच्या देवाधर्माबद्दल, संस्कृतीबद्दल, कोणाच्या विश्वासावर कोणी शंका घेऊ नये किंवा प्रश्नचिन्ह उपस्थित करू नये. ज्याचा त्याचा अधिकार ज्याला त्याला वापरू द्यावा. अनुभव येतो त्यानुसार व्यक्ती देव, धर्म आणि मार्ग निवडतो. त्यामुळे सर्वस्वी त्याच्या वैयक्तिक अनुभवावर अवलंबून आहे. मी अजूनही हे म्हणत नाही की साईबाबा देव आहेत किंवा नाही आहेत, ते कोणत्या धर्माचे, आपण या गोष्टी डिस्कस करूच शकत नाही, आपण बोलूच शकत नाही. आपल्याला तेवढा अधिकार नाही मित्रांनो, आणि आपली पात्रता नाही आहे कुठल्याही सत्पुरुषाबद्दल बोलणं किंवा त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं. आपण एक अत्यंत साधारण व्यक्ती आहोत, साधारण मानव आहोत. सो आपण त्या गोष्टीत नको जायला. फक्त आपण सामान्य व्यक्ती म्हणून एवढीच गोष्ट काळजी घ्यायची की माझ्याकडून माझ्या देवाची भक्ती होत असताना इतरांच्या भावना दुखावल्या जाऊ नये आणि कोणाच्याही विश्वासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याच्या आधी 10 वेळेस विचार केला गेला पाहिजे. आणि बाकी ज्येष्ठ मंडळी आहेतच या गोष्टी करायला, परंतु फक्त मला एक वैयक्तिक वाटत होतं की ज्या पद्धतीने साईबाबांच्या मूर्त्या या देवळातनं, ज्या म्हणजे अनेक वर्षापासून असलेल्या मूर्त्या या ज्या पद्धतीने अचानक हटवल्या जात आहेत, ते मला वाटतं की ती पद्धत योग्य नाही आहे. कारण ती साईबाबांचे जेवढे भक्त आहेत त्यांच्या मनावर फार अत्यंत तीव्र हा एक वार आहे आणि अत्यंत भावना दुखावणारी गोष्ट आहे. तर हे नको व्हायला. ही पद्धत चुकीची आहे, एवढंच मला सांगायचं होतं. बाकी आपण सर्व सुज्ञ आहात. मी माझं वैयक्तिक मत मांडलेलं आहे. आपल्यालाही आपलं वैयक्तिक मत असेल. आपल्याला या विषयावर काय वाटतं कृपया आपण कमेंट करून मला नक्की कळवा, म्हणजे आपले विचार मला कळतील. आणि काही चुकीचं बोललं असेल तर त्याबद्दल आधीच क्षमा मागतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वामी 24 आपलं चॅनल बघत राहा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वामी सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.